नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सिंपल पेंडुलमचा अभ्यास मागे करत होतो आणि त्यामध्ये एक महत्त्वाचं डेरिव्हेशन आपण बघितलं आणि ते म्हणजे पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. तो पिरियड जो आपण बघितला ते सिंपल पेंडुलमचा, त्याचा फॉर्म्युला आपल्याला जो मिळाला तो काय मिळाला? T इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट L/G. एका ऑसिलेशनला जो टाईम लागतो त्याला आपण पिरियड असं मागे बघितलं आपण, आणि त्या पिरियडचा फॉर्म्युला, त्याचं एक्सप्रेशन, डेरिव्हेशन आपण बघितलं. T इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट L/G. हा जो फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला तो पिरियड कशावर अवलंबून आहे हे आपण त्या फॉर्म्युल्याकडे पाहून सांगू शकतो. पहिल्यांदा आपल्याला सांगता येईल T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ. नंतर सांगता येईल T इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G. त्यानंतर तो पिरियड कशावर अवलंबून नाही तेही आपण सांगू शकू. सो पिरियड इज इंडिपेंडंट ऑफ ॲम्प्लिट्यूड ऑफ दॅट SHM. त्या SHMचा ॲम्प्लिट्यूड जो आहे त्याच्यावरती तो पिरियड अवलंबून नाही. आणि चौथा पॉईंट, दॅट पिरियड इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ द बॉब ऑफ दॅट पेंडुलम. हे जे 4 पॉईंट्स मी जे सांगितले, हे 4 पॉईंट्स म्हणजे ॲक्च्युली लॉज ऑफ सिंपल पेंडुलम आहेत. हे पहा, आपल्या नोट्समध्ये हा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 29 नंबरचा प्रश्न आहे. पहा हा, स्टेट द लॉज ऑफ सिंपल पेंडुलम. 2 मार्कासाठी हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आणि कुठलेही 2 लॉज तुम्हाला याच्यामध्ये लिहावे लागतात. आत्ता मी सांगितल्याप्रमाणे T हा त्या लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, स्क्वेअर रूट L असं आपण आत्ता बघितलं. तर त्याप्रमाणे फर्स्ट लॉ आपल्याला काय सांगता येईल? पहा, फर्स्ट लॉ. आता तो फर्स्ट लॉ जो आहे तो लेंथशी रिलेटेड असल्यामुळं त्याला आपण लॉ ऑफ लेंथ असं म्हटलं आहे. आणि तो लॉ कसा सांगायचा? द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स लेंथ, म्हणजे T प्रोपोर्शनल टू अंडर रूट L. याला म्हणायचं फर्स्ट लॉ किंवा लॉ ऑफ लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. दुसरा जो लॉ आहे तो G म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याच्याशी रिलेटेड असल्यामुळं त्याला आपण म्हणायचं आहे लॉ ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि तो कसा सांगायचा? पहा, द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G. म्हणजे 2 लॉज या ठिकाणी किती सोपे आहेत पहा. अगदी इझी तुम्ही हे 2 लॉज लिहू शकता आणि 2 पैकी 2 मार्क तुम्हाला इझी मिळेल. आता पुढचे जे 2 लॉज आहेत ते कशाचे आहेत? तो पिरियड कशावर अवलंबून नाही हे आपल्याला सांगायचं. आता ह्या फॉर्म्युलामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यात M आहे का? स्मॉल m, मास ऑफ द बॉब, नाही. आता ते तिसरा आपण पॉईंट जो सांगणार आहे, तिसरा लॉ, तो मासशी रिलेटेड असल्यामुळं आपल्याला त्याला म्हणायचं आहे लॉ ऑफ मास. तो कसा सांगता येईल? द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड्स अपॉन इट्स मास, इज इंडिपेंडंट ऑफ मास, असं जरी म्हटलं तरी चालेल. म्हणजे झाला हा थर्ड लॉ. अजून एक आपण पॉईंट बघितला की तो पिरियड ॲम्प्लिट्यूड जो आपण दिला आहे त्या पेंडुलमला त्याच्यावरती अवलंबून नाही, आणि तो ॲम्प्लिट्यूडशी रिलेटेड असल्यामुळे त्याला म्हणायचं लॉ ऑफ ॲम्प्लिट्यूड, चौथा लॉ. आणि तो स्टेटमेंट त्याची कशी लिहायची? द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड्स अपॉन इट्स ॲम्प्लिट्यूड. अशा प्रकारे 4 लॉ झाले. पहा, हा चौथा लॉ जो आहे याला आपण लॉ ऑफ आयसोक्रोनस असं देखील आपण म्हटलं आहे. लॉ ऑफ आयसोक्रोनस, लॉ ऑफ ॲम्प्लिट्यूड आणि फोर्थ लॉ ऑफ सिंपल पेंडुलम, यापैकी आपण त्याला काहीही म्हणू शकतो. अशा प्रकारे हा 2 मार्काचा एकदम सोपा असा प्रश्न आहे आणि हा 2 पैकी 2 मार्क इझी तुम्ही या प्रश्नाचा अभ्यास करून लिहू शकता. तर ह्याचा अभ्यास करा, हे सोपा आहे. आपण आता पुढचा जो पेंडुलम आहे तो काय आहे ते आपण बघूया. पुढचं पेंडुलम आहे त्याचं नाव आहे सेकंड्स पेंडुलम. सेकंड्स पेंडुलम म्हणजे नेमकं काय? असा पेंडुलम की ज्या पेंडुलमचा पिरियड 2 सेकंद आहे. म्हणजे इथं जर आपण या पेंडुलमचा आपण डायग्राम काढायचं म्हटलं तर आपल्याला अशी काढता येईल. पहा, हा जो पेंडुलम दिसतोय तुम्हाला, हा पेंडुलम, हा सिंपल पेंडुलम, या पेंडुलमचा जो पिरियड आहे म्हणजे
एक्स्ट्रीम पोझिशनला समजा आपण इथं काढला तो पेंडुलम आणि इकडे डाव्या एक्स्ट्रीम पोझिशनला इथं काढला, तर एक ऑसिलेशन व्हायला जो टाईम आहे की ज्याला आपण पिरियड म्हणतो, तो पिरियड जर त्या पेंडुलमचा 2 सेकंद असेल तर आपण त्या पेंडुलमला म्हणायचं आहे सेकंड्स पेंडुलम. मग आता तुम्हाला जर प्रश्न विचारला डिफाईन सेकंड्स पेंडुलम, तर किती सोपं आहे पहा. ए सिम्पल पेंडुलम हुज पिरियड इज 2 सेकंद इज कॉल्ड ॲज ए सेकंड्स पेंडुलम. तुम्ही सांगा, तुम्ही बघा बरं, ट्राय करा. व्हॉट इज सेकंड्स पेंडुलम, डिफाईन सेकंड्स पेंडुलम असा प्रश्न आहे. तर तुम्हाला सांगता येईल का? बघा बरं, ट्राय करा तुम्ही पण. ए सिम्पल पेंडुलम हुज पिरियड इज 2 सेकंद इज कॉल्ड ॲज ए सेकंड्स पेंडुलम. किती सोपं आहे. मग आपण आता काय करूया, असा हा सिम्पल पेंडुलम आहे की ज्याचा पिरियड हा 2 सेकंद आहे. मग आपल्याला पिरियडचा तर फॉर्म्युला माहिती आहे, टी इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. हा सिम्पल पेंडुलमचा पिरियडचा फॉर्म्युला आहे. मग इथं आपण टीची किंमत 2 सेकंद जर घेतली आणि जर सोडवलं तर आपल्याला तो जो सेकंड्स पेंडुलम आहे त्याची लेंथ किती असते, म्हणजे त्याचा लेंथचा फॉर्म्युला आपल्याला मिळू शकतो पहा. मग आता मी इथं टीच्या जागी 2 घेतो पहा. 2 इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. हे 2 कॅन्सल झाले पहा. आणि मग आता इथं राहिलं काही 1 इज इक्वल्स टू पाय इंटू अंडर रूट एल अपॉन जी. मी आता दोन्हीकडे स्क्वेअरिंग करतो आहे, स्क्वेअरिंग बोथ साईड्स. 1 स्क्वेअर इज 1, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, आणि हे अंडर रूट एल अपॉन जीचं काय येणार, एल अपॉन जी येणार. देअरफॉर एल इज इक्वल्स टू, मी एल तिथंच ठेवतो आणि हे जी डावीकडे घेईन पहा, न्यूमरेटरमध्ये जातं, जी अपॉन पाय स्क्वेअर. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर or expression for the length of a seconds pendulum. लेंथचा फॉर्म्युला काय मिळाला, जी अपॉन पाय स्क्वेअर. आता जीची व्हॅल्यू जी असते ती कॉन्स्टंट असते दिलेल्या ठिकाणी, आणि पाय स्क्वेअरची व्हॅल्यू जी आहे ती पण कॉन्स्टंट असते, ती काय बदलत नाही. मग दिलेल्या ठिकाणी म्हणजे कुठलं तरी एक ठिकाण पृथ्वीवरचं जे आहे की जिथं जीची व्हॅल्यू किती आहे त्याच्यावरती तो त्या पेंडुलमची लेंथ, त्या सेकंड्स पेंडुलमची लेंथ अवलंबून असेल. जनरली आपण जीची किंमत 9.8 घेतो आपण, आणि पाय स्क्वेअरची व्हॅल्यू देखील जवळपास तेवढीच घेतो, 9.8. 3.142चा जो स्क्वेअर आहे तो पण जवळपास तेवढाच येतो, 9.8. ॲक्च्युली 9.81 असं काहीतरी येतो पाय स्क्वेअरची व्हॅल्यू. मग आपण एल इज इक्वल्स टू जी अपॉन पाय स्क्वेअर 9.8 डिवायडेड बाय 9.81 असं जर केलं तर जवळपास आपल्याला ह्याचं उत्तर सेम, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सेम असल्यामुळं 1 उत्तर येतं. म्हणजे लेंथ इज नियरली इक्वल टू 1 मीटर असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम इज नियरली इक्वल्स टू 1 मीटर जनरली, बट इट डिपेंड्स अपॉन द व्हॅल्यू ऑफ जी ॲट दॅट पेस. ठिकाण बदललं, जीची किंमत बदलणार, आणि जीची किंमत बदलली की त्या सेकंड्स पेंडुलमची लेंथ त्या ठिकाणी चेंज होणार. आपल्या नोट्समध्ये जर आपण बघितलं तर याच्यावर आपल्याला एक प्रश्न दिसेल पहा, डिफाईन सेकंड्स पेंडुलम. ए पेंडुलम हॅव्हिंग पिरियड 2 सेकंद इज कॉल्ड ॲज सेकंड्स पेंडुलम. किती सोपं आहे, फार सोपं आहे. आणि पुढचा प्रश्न आहे पहा, डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर द लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम. म्हणजे ते लेंथ जे आत्ता आपण काढली त्याचं डेरिव्हेशन, त्याचा एक प्रश्न आहे पहा. तर आपण हा फॉर्म्युला घ्यायचा आणि त्याच्यात टीची किंमत 2 सेकंद घ्यायची, आणि असं केल्यानं काय होणार आहे बघा, ती व्हॅल्यू पुटअप करायचं आणि पुढे सोडवायचं आहे आपल्याला. हे पहा याप्रमाणे येईल, 2 इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. हे 2 कॅन्सल होणार, 2 कॅन्सल झाल्यानंतर 1 इज इक्वल्स टू पाय इंटू अंडर रूट एल अपॉन जी. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड केलं आपण, 1चा स्क्वेअर 1, पायचा पाय स्क्वेअर, आणि अंडर रूट एल अपॉन जीचा स्क्वेअर एल अपॉन जी. आणि अशा प्रकारे एल इज इक्वल्स टू फायनली आपल्याला काय मिळालं, जी अपॉन पाय स्क्वेअर. दिस इज अन एक्सप्रेशन फॉर द लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम. अशा प्रकारे हा प्रश्न या ठिकाणी आपला झालेला आहे. आपल्या टेक्स्टबुकमध्ये सिम्पल पेंडुलमचा जो टॉपिक आहे तो तुम्ही पूर्ण वाचायचा आहे. आणि आता आपण जे जे अभ्यासलं त्याचा पिरियड काढला आपण, त्याच्यानंतर आपण ते पिरियड कशावर अवलंबून आहे कशावर अवलंबून नाही हेही बघितलं आपण. आणि मग नंतर आपण 4 लॉज बघितले, लॉज ऑफ सिम्पल पेंडुलम, आणि नंतर एक सेकंड्स पेंडुलम बघितला. सेकंड्स पेंडुलम म्हणजे काय की असा पेंडुलम की ज्याचा पिरियड 2 सेकंद आहे. मग पिरियड जर 2 सेकंद असेल तर फ्रिक्वेन्सी किती येईल त्याची,
एन इज इक्वल्स टू 1/t म्हणजे 1/2. 1/2 म्हणजे किती 0.5 हर्ट्स. म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड्स पेंडुलम इज 0.5 हर्ट्स. म्हणजे ह्या दोन किमती फिक्स आहेत पहा सेकंड्स पेंडुलमच्या. पिरियड 2 सेकंद आणि फ्रिक्वेन्सी 1/2 हर्ट्स म्हणजे 0.5 हर्ट्स. तर याच्यानंतर इथं टेक्स्टबुकमध्ये न्यूमरिकल्स आहेत सिम्पल पेंडुलम या टॉपिकवर. 5.10 त्यानंतर 5.11 असे 2 न्यूमरिकल्स सॉल्वड आहेत. आणि कोनिकल पेंडुलम आणि सिम्पल पेंडुलम याच्यात काय डिफरन्स आहे तो एक टॉपिक या ठिकाणी दिलेला आहे. आता तुम्ही काय करायचं आहे, हे 2 न्यूमरिकल्स 5.10 आणि 5.11 तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे आहेत. मी पुढच्या वेळेस हे 2 न्यूमरिकल्स एक्सप्लेन करूया आणि हे कोनिकल पेंडुलम आणि सिम्पल पेंडुलमचा जो डिफरन्स आहे तो बघूया आपण. ओके, थँक्यू.